माझी मुलगी टीनेज मध्ये एंटर झाली तेव्हा ऍज अ पेरेंट असं मला कळलं की प्रत्येक फेज जी मुलांच्या आयुष्यातली असते ती एक वेगवेगळी असते ऍज अ पेरेंट म्हणूनही आपल्याला. आणि जसं टीनेजमध्ये एंटर झाल्यानंतर आय कुड सी की माझ्या मुलीला थोडंसं एक्झाम प्रेशर ज्याला आपण म्हणतो की विशेषतः परीक्षेच्या दरम्यान येणारा स्ट्रेस किंवा हँडलिंग पियर्स, आपल्या बरोबरीचे जे आपले फ्रेंड्स आहेत म्हणजे त्यांच्या आयुष्यात आई वडिलांपेक्षा जास्त फ्रेंड्स खूप इम्पॉर्टंट बनून जातात, पण त्यामुळे येणारे तणाव आणि त्यामुळे येणारे ताण हा पण एक मी तिच्या बाबतीत ऑब्झर्व केलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या वेळेला असे रिलेशनशिपचे इश्यू झाले की डेफिनेटली ते कुटुंबामध्ये सुद्धा अफेक्ट होतात, म्हणजे बाहेर जेव्हा काही असं त्यांच्या आयुष्यात ताणतणाव होतात तेव्हा. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या टीनेजमध्ये ज्या वेळेला मुलांना सक्सेस किंवा यश साधायला मिळतं तर हँडलिंग सक्सेस इज ऑल्सो नॉट व्हेरी इझी थिंग असं मी म्हणेन. तर यश सांभाळताना त्यामुळे जे स्ट्रेस येतात किंवा दुसऱ्यांच्या ज्या अपेक्षा आपल्याकडनं आहेत त्या अपेक्षांमुळे येणारा जो ताण आहे हा पण मला वाटत होतं की तो तिच्या बाबतीत होतोय का. तर अशी ती एक फेज होती की ज्याच्यामध्ये या 3-4 गोष्टी मी तिच्या बाबतीमध्ये ऑब्झर्व करत होते. त्यामुळे ते अफेक्ट होतं मुलांच्या डाएटवरती किंवा सतत स्ट्रेसमध्ये असणं, सतत काळजीमध्ये असणं आणि त्यामुळे तिचे स्लीप पॅटर्न्स किंवा झोपेचे पॅटर्न्स जे म्हणतो आपण ते थोडेसे डिस्टर्ब व्हायचे किंवा शांत झोप लागायची नाही. आणि जसं मी म्हटलं तसं की पियर हे खूप जास्त इम्पॉर्टंट वाटतात त्यावेळेस त्यांना लाईफमध्ये. तर मला असं जाणवत होतं की स्ट्रेस, फिअर आणि एन्झायटी विशेषतः टीनेजमधली आणि सक्सेस कसं हँडल करायचं हे बहुधा तिचे प्रश्न आहेत आत्ता. आणि ज्याला फक्त आपण म्हणतो तसं फक्त डाएट किंवा असं सोल्युशन मला नव्हतं दिसत. तेव्हा मी प्राणिक हेलिंगबद्दल वाचलं. डॉक्टर शीतल भोपळे यांना जाऊन भेटले. त्यांना मी जेव्हा माझा हा व्ह्यू सांगितला आणि मी माझ्या मुलीला तिकडे घेऊन गेले तर जवळजवळ 2 ते 3 सेशनमध्येच आम्हाला इतका फरक जाणवला. सगळ्यात पहिला जो फरक जाणवला तो म्हणजे तिची झोप अतिशय चांगली सुधारली, स्लीप पॅटर्न हा चांगला झाला आणि शांत झोप लागायला लागली. अननोन फिअर म्हणजे जे मुलं पण डिफाईन नाही करू शकत कधी कधी, पण असं आपल्याला वाटायचं की का सतत भीती, का सतत ताण तणाव, तर तो बराचसा कमी झाला. आणि कशा रिलेशनशिप हँडल करायच्या एस्पेशली आपल्या वयाच्या मुलांबरोबर आणि नक्कीच पालकही आणि शिक्षक हे आपण मोठे असतो त्यांच्यापेक्षा, त्यामुळे आपल्या सहाध्यायींबरोबर आणि आपल्यापेक्षा मोठ्या असणाऱ्या व्यक्तींबरोबर ह्या रिलेशनशिप मॅनेज करता यायला लागल्या. तर ह्या 4 गोष्टी मी खूप विजिबली मला फरक जाणवला की हे मॅनेज करता यायला लागलं तिला. आणि नक्की याचा प्राणिक हेलिंगचा एक पालक म्हणून मी सांगू शकते की याचा नक्की फायदा होतोय. मुलांना म्हणजे मोठ्यांना तर होतोच असं मी म्हणू शकते, पण मला थोडंसं असं वाटत होतं की अरे टीनेजर्सना कोण समजावू शकणार, बट इट वर्क्स वंडर विथ टीनेजर्स.